अभंगातून प्रकटलेले विठ्ठल. संत तुकाराम महाराजांची अद्भुत अशी भक्तिकथा. देहुगाव सोबत इंद्रायणी नदीचा शांत प्रवाह. या पवित्र भूमीत संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. ते कुणबी समाजातील साधे शेतकरी होते, पण त्यांच्या अंतःकरणात विठ्ठलाचा अखंड असा वास होता. लहानपणापासूनच त्यांचे मन विठ्ठलाच्या म्हणजेच देवाच्या नामस्मरणात रमलेले होते. खेळ, गप्पा, करमणूक यापेक्षा त्यांना एकांत आणि चिंतन अधिक प्रिय होते. वय वाढत गेले तसे संसाराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. व्यापारात उतरले, पण नशिबाने त्यांना कधी साथच दिली नाही. दुष्काळ, कर्ज, फसवणूक यामुळे त्यांचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर घरात अन्न नव्हते, मनात शांती नव्हती आणि समाजाकडून केवळ उपेक्षा आणि उपेक्षाच होती. लोक त्यांना अपयशी म्हणून लागले, काहींनी तर त्यांना वेड्यात काढले. पण या सगळ्या संकटातही तुकाराम महाराज कधी विठ्ठलावर रागवले नाहीत. उलट दुःख वाढले तसा त्यांचा देवावरचा विश्वास अधिक घट्ट झाला. ते इंद्रायणी नदीच्या काठी बसून विठ्ठलाशी मन मोकळे करायचे. कधी ते त्याच्यासमोर रडायचे, कधी तर ते हसायचे, कधी कधी ते त्याच्याशी वादी घालायचे. विठ्ठल हा त्यांचा फक्त देव नव्हता, तो त्यांचा खरा सखा होता. याच त्यांच्या संवादातूनच अभंग जन्माला आले. तुकाराम महाराजांचे अभंग संस्कृतात नव्हते, अवघड शब्दात नव्हते, पण ते सामान्य माणसाच्या भाषेत होते. शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया, गरीब प्रत्येकाला आपलेपणा वाटेल असे त्यांचे अभंग होते. अभंग ऐकून लोकांना बरे वाटायचे, त्यांचे मन हलके व्हायचे. त्यांना वाटायचे देव इतका जवळ असू शकतो. हळूहळू तुकाराम महाराजांची कीर्ती संपूर्ण दूरवर पसरू लागली. लोक त्यांना संत म्हणू लागले. पण समाजातील काही पंडितांना हे मुळीच आवडले नाही आणि ते त्यांना खटकले. शूद्र जातीचा माणूस धर्मावर कसे बोलतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अभंगांना वेदविरोधी ठरवले गेले. तुकाराम महाराजांना अपमान सहन करावा लागला. पण एक दिवस पंडितांनी कठोर आदेश दिला. जर तुझे अभंग खरे असतील तर त्यांची परीक्षा एकदा होऊ दे. सर्व अभंग इंद्रायणी नदीत बुडव. तुकाराम महाराज शांतपणे नदीकाठी गेले. हातात अभंगाची वही होती. प्रत्येक अभंग त्यांच्या हृदयाचा ठोकाच होत होता. डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर कसलीही तक्रार नव्हती. त्यांनी एक एक वही नदीत सोडली आणि म्हणाले, हे विठ्ठला, हे शब्द माझे नाहीत. जर हे तुझे असतील तर त्यांचे रक्षण आता तूच कर. यानंतर तुकाराम महाराज नदीकाठी उपवासाला बसले. एक दिवस निघून गेला, 2 दिवस गेले. सूर्य उगवायचा आणि मावळायचा. शरीर अशक्त होत गेले, पण विश्वास अढळ राहिला. 7 दिवस त्यांनी केवळ विठ्ठलाचे नाव घेतले. 8व्या दिवशी सकाळी इंद्रायणीच्या पाण्यावर काहीतरी हलचल झाली. लोक जमा झाले आणि अचानक बुडलेले अभंग पाण्यावर तरंगत वर आले. नदी जणू साक्ष देत होती. तो क्षण पाहून सगळे स्तब्ध झाले. पंडितांच्या डोळ्यात पश्चाताप होता. त्यांनी तुकाराम महाराजांच्या चरणी आपले मस्तक झुकवले. त्या दिवसानंतर तुकाराम महाराज केवळ देहूचे संत नव्हते राहिले, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे संत झाले आणि त्यांच्या अभंगातून समाज जागृती झाली. त्यांनी जातीभेद, अहंकार, दिखावा यावर एकदम प्रहार केला. देव देवळात नाही तर तो माणसात आहे हे त्यांनी संपूर्ण समाजाला सांगितले. तुकाराम महाराजांशी विठ्ठलाशी नाते एकदम अद्भुत होते. ते म्हणत, आम्ही जातीचे कुणबी, विठ्ठल आमचा सखा. त्यासाठी विठ्ठल राजा नव्हता, तो घरचा होता. वैकुंठ एकादशीचा दिवस उजाडला. संत तुकाराम महाराज नामस्मरणात
तल्लीन होते. असे म्हणतात की त्या दिवशी स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली आणि संत तुकाराम महाराज संदेह वैकुंठाला गेले. देह राहिला नाही, पण अभंग मात्र अमर झाले. आजही इंद्रायणीच्या काठी उभे राहिले की असं वाटतं संत तुकाराम महाराज आजही तेथेच आहेत. त्यांच्या अभंगातून विठ्ठल आजही बोलतो, हसतो आणि माणसाला माणूस पण शिकवतो. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आमचा व्हिडिओ? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.